नगरसेविका दीपालीताई बारसकर आणि आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी कृपया कॉलनीतील सर्वांना विनंती आहे, सर्वांनी लवकरात लवकर, आज आपल्या आधी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, आपली तयारी नाहीये, त्यामुळे कृपया सर्वांनी लवकरात लवकर समोर यायचे। आपल्याला लगेचच बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। सर्व महिला मंडळी जेवढ्यांनी पण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, ज्यांनी नाही घेतला, सर्व कुटुंबांना विनंती आहे, कृपया सर्वांनी लगेचच मंदिरात हजर व्हायचे। आपण सगळ्यांच्या सोयीनुसार कार्यक्रमाला उशिरा वेळ दिली होती, यापेक्षाही उशीर करू नका, कृपया सर्वांनी। तो 10 दिवस ज्या स्पर्धा झाल्या छोट्या मुलांच्या, महिला मंडळींच्या, त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज आपण आपल्या प्रभागाच्या नगरसेविका दीपालीताई बारसकर आणि बाळासाहेब बारसकर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज वेळ दिला त्याबद्दल दत्तकृपा मित्रमंडळातर्फे त्यांचं सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो। टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्यांचं स्वागत करा। त्याचप्रमाणे 10 दिवस खूप छान अशा प्रकारे सर्वांनी गणपतीमध्ये, गणपती मिरवणूक असेल, त्याचप्रमाणे गणपतीतले सर्व जे काही आपले स्पर्धा होत्या त्या स्पर्धेसाठी, त्यानंतर बाकीच्याही सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सगळ्यांनीच खूप असं मोलाचं सहकार्य आणि मोलाची साथ मंडळाला दिली, त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार। आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण 10 दिवस छान अशा प्रकारे गणपती उत्सव आपला सालाबाद प्रमाणे तो संपन्न करू शकलो। त्यानंतर राहिला होता तो सगळ्यात महत्त्वाचा, जो छोट्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा बक्षीस समारंभ, आणि तो कार्यक्रम आपण काही कारणास्तव गणपतीमध्ये घेऊ शकलो नाही, तो पोस्टपोन करून आज ठेवलेला होता। आज पण होईल की नाही, पावसामुळे काय होईल अशी शंका होती, पण जसं गणपतीमध्ये सुद्धा आपल्याला वरुण राजाने साथ दिली, तशी आजही या गोष्टीसाठी त्यांनी आपली साथ दिलेली आहे। दत्त महाराजांची कृपा आपल्यावर कायमच आहे। त्याचप्रमाणे आज ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेतून जे नंबर आलेले आहेत त्या नंबरचे बक्षीस वितरण समारंभ मी सुरुवात करतोय। सर्वप्रथम कॉलनीतील सर्वात छोटा स्पर्धक, ज्या स्पर्धकाने आज म्हणजे त्याच्या आयुष्यातलीच पहिली स्पर्धा असेल आणि आमच्या कॉलनीतही सगळ्यात छोटा स्पर्धक म्हणून ज्याचं नाव आमच्याकडे आलं होतं, देवांश जाधव। देवांश जाधवला त्यांनी समोर या, त्याला घेऊन समोर या। देवांश जाधव, टाळ्या वाजवा। सांस्कृतिक कार्यक्रमात वॉकर मध्ये डान्स केला होता त्यांनी। टाळ्या वाजवा सगळ्यांनी, टाळ्या वाजवा। असेच खूप स्पर्धेमध्ये त्यावर दत्त महाराज त्याच्या पाठीशी उभा राहोत आणि मोठा झाल्यावर पण चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेत त्यांनी भाग घेऊ। ओके। त्यानंतर जी स्पर्धा आहे ती लिंबू चमचा ही स्पर्धा होती। त्या स्पर्धेमध्ये छोट्या गटामध्ये प्रथम क्रमांक आहे। आता आपण काय केलेलं आहे, लिंबू चमचा आणि बादलीत बॉल टाकणे या ज्या 2 स्पर्धा आहेत त्याचे संयुक्त बक्षीस दिलेलं आहे। तर त्यामध्ये आहे आरुष लोणकर। टाळ्या वाजवा सगळ्यांनी। लिंबू चमचा आणि बादलीत बॉल टाकणे, बादलीत बॉल टाकणीमध्ये 3रा नंबर आणि लिंबू चमचा स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस आहे। टाळ्या वाजवा सगळ्यांनी। नाही ना, हा त्याच्याकडे ते त्याचा भाऊ। टाळ्या वाजवा। त्यानंतर त्यात लिंबू चमच्यामध्ये स्वराधा हातोंडे,
स्वराधा हातोंडे दुसरा नंबर. त्यानंतर तिसरा क्रमांक होता अथर्व चिमटे. अथर्व चिमटे. त्यानंतर त्यानंतर लिंबू चमच्यामध्ये एक नंबर आहे अजून एक छोट्या गटामध्ये ते त्यानंतर मोठ्या गटात होता श्रेया लोणकर 2 नंबर. त्यानंतर 1 नंबर होता तेजस्विनी वायाळ आणि गणेश गीते हे 3 नंबर होते है ना. यानंतर स्लो सायकलिंग या स्पर्धेसाठी ही एक स्पर्धा झाली होती छोट्या मुलांमध्ये. लहान गट आरुष लोणकर, शंभूदा हातोंडे, परिवाया. पहिला, दुसरा, तिसरा या. शंभू परिथांबा. परी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आरुष. त्यानंतर मध्यम गट. मध्यम गटामध्ये शौर्य हातोंडे 1 नंबर, तन्वी यादव 2 नंबर, त्रिवेणी कांबळे 3 नंबर. त्यानंतर मोठा गट प्रसाद कदम 1 नंबर, गणेश गीते 2 नंबर, श्रेया लोणकर. श्रेया लोणकर. त्यानंतर तिसरी स्पर्धा म्हणजे ती पण संयुक्त घेतलेली आहे, रनिंग रेस आणि लंगडी रेस. तर त्यामध्ये छोटा गट अथर्व चेमटे 1 नंबर, शंभूदा हातोंडे 2 नंबर, आरुष लोणकर, सार्थक मुकेकर, संस्कृती भोसले. त्यानंतर मध्यम गटामध्ये स्वराधा हातोंडे 2 नंबर, प्रेम कवाड 1 नंबर, त्रिवेणी कांबळे. रनिंग मध्ये ना
थोडा कमी झालेला आहे, ऍडजस्ट करून घ्या बघ. संयुक्त आहेत. मोठ्या गटामध्ये तन्वी यादव, शर्वरी कुलकर्णी, तिसरा आणि पहिला. तिचा पहिला आहे, तिला तिसरा आहे. त्यानंतर चित्रकला स्पर्धा घेतली होती आपण. चित्रकला स्पर्धेमध्ये पण संयुक्त नंबर दिलेले आहेत, 2 नंबर काढलेले आहेत, मोठा गट आणि छोटा गट. छोट्या गटामध्ये मी आधी छोट्या गटाची नावं घेतोय. त्या सर्वांनी, मी ज्यांची नावं घेईल छोट्या गटातली सर्वांनी, त्यांनी समोर यायचे. परी वायाळ, सानवी अवधूत, त्यांनी सगळ्यांनी या पटापटा. जे आहेत ते या. सानवी अवधूत नाहीये, संस्कृती भोसले, तिने नव्हतं घेतलं ना भाग. बरं द्या, ये. शिवांश चव्हाण, आरुष लोणकर, शंभू दहातोंडे, अथर्व चेमटे, सानवीचं तिचे काका काकू कोण असतील त्यांनी घेऊन जा. सानवीचं घ्या. दिनेश, ईश्वरी कुलकर्णी, त्यानंतर मध्यम गटामध्ये 2 नंबर आहेत. 1 नंबर स्वरा दहातोंडे आणि 2 नंबर शौर्य दहातोंडे. शौर्य दहातोंडे 2 नंबर. त्यानंतर मोठ्या गटामध्ये 1 नंबर त्रिवेणी कांबळे, 2 नंबर तेजस्विनी वाया. त्यानंतर छोट्या गटामध्ये सर्व जे कोणी आतापर्यंत स्पर्धक झालेले आहेत त्या सर्वांचे अभिनंदन. त्यानंतर एक रांगोळी स्पर्धा घेतली होती आपण छोट्या मुलांसाठी. महिलांसाठी पण आहे स्पर्धा, पण महिलांचे बक्षीस वितरण आपण नंतर घेणार आहोत. आधी लहान मुलांचे सर्व करून घेतोय. त्यानंतर आपण रांगोळी स्पर्धेमध्ये सर्व एकच गट करून, कारण की मुलींचे गट जर वेगळे वेगळे केले असते ते 1, 2 एवढेच संख्या झाली असती. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्यांचे जे नंबर आले आम्हाला शिक्षकांकडून, त्यामधून त्यांनी जे नंबर निवडून दिले त्यानुसार नंबर दिलेले आहेत. 1 नंबर आहे स्वरा दहातोंडे, 2 नंबर आहे त्रिवेणी कांबळे, 3 नंबर आहे तन्वी यादव. हे 3 नंबर होते. त्यानंतर संगीत खुर्चीमध्ये 1 नंबर लहान गट शंभू दहातोंडे, 2 नंबर प्रियल लाटे, 3 नंबर आरुष लोणकर. आरुष लोणकर काही बक्षीस नाही घेतले तर नाही जमणार, राहू द्या ना मंडळाला आम्हाला. त्यानंतर मध्यम गट
मध्यम गटामध्ये त्रिवेणी कांबळे 1 नंबर, स्वरा दहातोंडे 2 नंबर, स्वरा तू पण ठेवले तरी चालतील मंडळाचे, मिताली कुलकर्णी 3 नंबर. त्यानंतर मोठा गट, लवकर लवकर यायचे, मी नाव घेते त्यांचे. मोठ्या गटामध्ये उन्नती कांबळे 1 नंबर, श्रेया लोणकर 2 नंबर आणि गणेश गीते 3 नंबर. उन्नती कांबळे, श्रेया लोणकर, त्यानंतर गणेश गीते. टाळ्या वाजवा सगळ्यांनी.